नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष निवडणूक चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेता पदावर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या 1999च्या पक्ष घटनेत मुख्य नेता या पदाचा उल्लेख नसल्याचं न्यायालयानं निर्देशास आणलं. पक्ष घटनेत पक्षप्रमुख पदाचा उल्लेख आहे, मात्र मुख्य नेता पदाचा उल्लेख नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच 2018च्या घटना दुरुस्तीच्या आधारे शिंदे यांची निवड करण्यात अद्यापच मुद्द्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शिंदे गट 2018 मधील घटना दुरुस्ती असंविधानिक असल्याचं म्हणत असेल तर या घटना दुरुस्तीच्या आधारे झालेली निवड घटनात्मक कशी ठरू शकते, असा सवाल सिब्बल यांनी केला. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याचा निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. सिब्बल यांच्या मते निवडणूक आयोग मध्यप्रमाणे काम करत असतो. पक्षातील अंतर्गत फूट सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही. राजकीय पक्ष, विविध मंडळ पक्ष हे वेगवेगळे असू शकतात, असं युक्तिवादात त्यांनी म्हटलं. शिवसेनेतील फूट ही विधिमंडळातील पक्षात झाली आहे, मात्र केवळ आमदारांच्या बहुमताच्या आधारे शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आल्याचं सिब्बल यांनी म्हटलं. तसेच पक्षाचे संविधान घटनात्मक आहे, असंविधानिक हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. पक्षातील नियुक्तीबाबतही कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. प्रत्येक राजकीय पक्षाची अंतर्गत रचना, नियुक्ती पद्धत वेगवेगळी असू शकते. पक्षातील नियुक्त्या कशा करायच्या हे पक्ष ठरवतो, अशा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत नियुक्तीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं. 2023 मध्ये निवडणूक आयोगानं विधानसभा बहुमताच्या आधारे एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह दिलं. उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. आजच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आम्ही समाधानी असून न्याय मिळेल, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. या प्रकरणी पुढील सुनावणी उद्या 2 वाजता होणार असं सांगण्यात आलं. थांबूया तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.